फक्त स्वतःचं वेगळंपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं अधिक उत्तम. जर तुम्ही नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक राहू शकलात तर तुम्ही जिंकलात. मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही, तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्यानं ते जास्त टिकतं. फायदा संधीचा घ्या, माणसांचा नाही. समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडवू शकतो. इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगत निघून गेला. मी आहे ना, हे शब्द एखाद्या मंत्रापेक्षा जास्त बळ देतात मनाला. विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तुम्हाला सापडली तर सांभाळून ठेवा. जशास तसं वागावं माणसानं, कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा विषय वाटत राहतो. कधीकधी आपल्या हक्काच्या माणसाचं फक्त जवळ असणंच पुरेसं असतं. विश्वास कुणावर ठेवायचा हे समजणं पण कला आहे, पण ती सगळ्यांनाच जमत नाही. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. मला जे मिळाले त्यात मी आनंदी आहे, कारण माझी बोटं मला शिकवतात जगात समान कुणीच नाही. खोटेपणाच्या जगात खरा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभावायला कंटाळा करतात. आठवण म्हणजे काय हे कुणावर तरी स्वतःपेक्षा जास्त प्रेम केल्यावरच समजतं. कपाटाला एखादा चोरकप्पा असतो आणि माणसं त्यात गुप्त वस्तू ठेवतात. मनही तसंच आहे. जगातील एक अंतिम सत्य, कुणीच कोणाचं नसतं. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातून निघून गेली तर किती बरं होईल ना. आपल्या असण्याचा कुणाला त्रास होणार नाही याची घेतलेली काळजी म्हणजे मॅच्युरिटी.